वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोललो मीच त्या ख्रिस्तराया, बोललो मीच त्या ख्रिस्तराया, शक्त आहेस व्याधी हराया, शक्त आहेस व्याधी हराया. त्यास विश्वास माझा कळाला, त्यास विश्वास माझा कळाला. आजच्या मननासाठी देवाचे वचन लोकरूच वर्तमान अध्याय 14 16 ते 24 ही वचने. लोकरूच वर्तमान अध्याय 14 16 ते 24 ही वचने. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले, आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयास त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयास जातो. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास घेऊन इकडे ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकास आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हाला सांगतो की ज्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखाव्यास मिळणार नाही. देवबाप वाचलेली वचने आम्हा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आज या सकाळच्या समय देवाचं वचन आम्ही जे पाहत आहोत ते लुकाचं शुभवर्तमान त्याचा 14 अध्याय आणि 16 ते 24 या वचनांमध्ये आम्ही पाहतो, भोजनास अनेक लोकांना आमंत्रण देण्यात आले आणि त्या आमंत्रणामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की आमंत्रित जो आहे ते अनेक कारणं सांगू लागले. ह्या ठिकाणी 3 लोकांचं उदाहरण दिलं. एकाने म्हटलं की
मला यायला वेळ नाही, कारण का तो म्हणाला मी शेत विकत घेतलेलं आहे. दुसरा म्हणतो की मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या. तिसरा म्हणतो की मी लग्न केले आहे. प्रियानो, त्याच दिवसांमध्ये तसं नाही, तर आजच्या दिवसांमध्ये पण आम्ही देवाच्या मंदिरात जायसाठी, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही आपलं मुख दाखवण्यासाठी पण आम्ही अशाच प्रकारचे कारणं सांगतो. परमेश्वराच्या भवनामध्ये जायसाठी, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसण्यासाठी आमच्याकडे अनेक कारणं असतात. आम्ही अनेक वेळा म्हणतो की आम्ही मोबाईलवर मेसेज बघितला नाही म्हणून विसरून गेलो. अनेक वेळा आम्ही म्हणतो की आम्ही मीटिंगमध्ये रात्र उशिरापर्यंत होतो आणि म्हणून आम्हाला जाग नाही आली. आम्ही अनेक वेळा म्हणतो की आम्ही बिमार होतो. जरी देवाने चांगलं ठेवलं तरी आम्ही बिमार पडतो आणि सांगतो की आम्ही बिमार असल्यामुळं येऊ शकलो नाही. अनेक वेळा आम्ही आमचं कामाचं कारण सांगून आम्ही तिथून पळ काढतो. तर अनेक वेळा असे पण आहे की आपल्या लेकरांचं कारण सांगतात. होय प्रियानो, आज ज्याप्रमाणे आम्ही देवाच्या भवनात जासाठी, देवाच्या उपस्थितीत येण्यासाठी आपले अनेक कारण त्याच्यासमोर सादर करतो. एक वेळ अशी येईल की प्रभू म्हणेल की मी पण ओळखत नाही. होय, आमच्याकडे आज प्रभू संधी देत आहे. प्रभू आमच्याकडे बघत आहे, आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही त्याच्या उपस्थित राहावं ही त्याची इच्छा आहे. तो म्हणतोय मत्तई 11:28 वचनामध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. देवाच्या मंदिरात, देवाच्या सानिध्यात जाण्याने आम्हाला काय लाभ आहे? काय प्रभूचा लाभ होणार आहे या प्रभूला फायदा असणार आहे? नाही प्रियांनो, त्याच्यामुळं आम्हालाच फायदा असणार आहे. परमेश्वराचं वचन सांगतंय, स्तोत्र त्याचा 84 वचनामध्ये, सहस्त्र दिवसापेक्षा परमेश्वराच्या मंदिरामध्ये, परमेश्वराच्या भवनामधला एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. काय आज आम्ही आमचा दिवस कुठं घालवत आहोत? आमच्या कामामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरातल्या गोष्टीमध्ये, या आम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये? हा आमच्यासमोर प्रश्न आहे. आज आम्ही जर प्रभूच्या भवनाला, प्रभूच्या उपस्थितीला महत्त्व देऊ, प्रभू आम्हाला आशीर्वादित करेलच करेल, परंतु आम्हाला सशक्त आणि त्याची सामर्थ्य भरेल. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज या सकाळच्या समय प्रभू तुझ्या वचनांच्या करवी तू आमच्याशी बोललास आणि प्रभू आम्हाला हो दे की तुझ्या कृपेत, तुझ्या सहवासात, तुझ्या उपस्थित येण्यासाठी आमच्या समोरचे अनेक अडखळणं दूर करून देव बाप्पा तुझा आशीर्वाद घेणारं बनव. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. जे घडे तेन कोणा निवेदी, जे घडे तेन कोणा निवेदी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, सत्य केव्हा तरी ये मुखाला, सत्य केव्हा तरी ये मुखाला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.